आता आपण पाहू दैनंदिन कामामध्ये ऑटो व्हीलकअप हा इझीमा एक्सेलमधील ऑप्शन कसा कामात पडतो. आपण कोणत्याही पोर्टलवरून काही डाटा डाउनलोड करतो किंवा एक्सपोर्ट करतो एक्सेलमध्ये, तो या स्वरूपात असतो, म्हणजे इंग्लिशमध्ये असतो. आता मला काही शाळांना पत्र द्यायचे आहे, म्हणजे हे जे डाटा काढलेला आहे मी, यातील जे माझ्या तालुक्याची शाळा आहे त्यांना मला पत्र द्यायचं आहे. पत्र मराठीमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला हे जे डाटामध्ये आलेलं आहे UDIS कोड, आता हे जर का 100 नावं असतील तर मला 100 नावं मराठीत सर्च करा, त्याला खूप वेळ जाईल ना. त्यासाठी मी याला आपल्या व्हीलुकअपच्या ऑप्शनमधून तुम्हाला सांगतो हे कसे करता येईल. सर्वप्रथम या डाटाला आपण फिल्टर लावून घेऊ. हे फिल्टर अप्लाय झालेले आहे. आता मला माझ्या तालुक्याच्या शाळा दिसायला लागलेल्या आहे. आता मी काय करणार, फक्त त्यामध्ये एक इन्सर्ट करणार कॉलम, UDIS कोड सिलेक्ट करणार, आपल्या इझीमा एक्सेलमध्ये व्हीलुकअपला क्लिक करणार, तयार केलेली फाईल सिलेक्ट करणार. ही फाईल एकदाच बनवावं लागते, वारंवार बनवायचं काम पडत नाही. त्यानंतर तुम्ही केव्हाही वापरू शकता. 2वर क्लिक केले आणि बघा मला माझ्या ज्या UDIS होते त्यांचे बरोबर शाळा त्यांनी सर्च केल्या आणि तिथे शाळांची नावं दिली. आता मला UDIS कोडच्या वरून आपल्याला केंद्र काढायचे आहे. मी पुन्हा एक कॉलम इन्सर्ट करेल आणि सेम प्रोसेस यावेळेस मी 3 टाकेल आणि ओके करेल. मला त्या UDISच्या बरोबर सर्च होऊन केंद्र येऊन जातील. इतके सिम्पल आहे हे. याचा पूर्ण व्हिडिओ मी एक बनवलेला आहे, त्यात तुम्हाला सर्व डिटेल समजेल. हे मी फक्त माझ्या पत्रात पेस्ट केले आणि माझे काम झाले. इतका सिम्पल आहे. जेव्हा तुम्हाला कुठेही, आता समजा ही एक फाईल आहे, उदाहरणार्थ हे UDIS कोड आहे, यांचे मला शाळेचं नाव पाहिजे आहे. फक्त इन्सर्ट करायचं, किती नावं असो तुम्ही सिलेक्ट करा, मधून आपल्या व्हीलुकअपला क्लिक करा, फाईल सिलेक्ट करा. आता मला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तुम्ही 4 दाबेल, बघा 4वर इंग्लिशमधून आले. मला जर का मराठीत पाहिजे असते तर मी 2 प्रेस केले असते. सिलेक्ट करायचं, ऑटो व्हीलुकअपला क्लिक करायचं, फाईल सिलेक्ट करायची, 2. बघा, याचा ओरिजिनल व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, डिटेलमध्ये कसं वापरायचं ते, त्यात तुम्हाला सर्व समजेल. सर्वांना खूप कामात पडणारा ऑप्शन आहे हा. इझीमा एक्सेल आत्ताच डाउनलोड करा आणि वापरणे चालू करा.